गांजाचे भजे खाल्ली. एक राजा होता, त्याचा एक प्रधान सेवक होता आणि त्याला नेहमी सवय होती, जे बी होतंय चांगल्यासाठी होते. आता जे बी होतंय चांगल्यासाठी होते म्हणल्यावर झालं काय, हे राजा एकदा बाण काय करू लागला, चेक करू लागला आणि बाण चेक करता करता वांदा झाला. ते बाण याच्या बोटात घुसला, रक्तबंबाळ बोट झालं आणि रक्तबंबाळ बोट झाल्यामुळे त्या प्रधान सेवकाला लगेच डायलॉग हाणला, राजेसाहेब जे बी होतंय ते चांगल्यासाठी होते. तर असं म्हणल्यावर राजाला राग आला का नाही. राजा म्हणला याला उचला, मागायला रूममध्ये न्या, 10x10च्या रूममध्ये न्या, 20 मिनटं टाईम लावून हाणा. 20 मिनटं टाईम लावून हाणले, 50-60 चापकं टाकले आणि याला जेलमध्ये टाकून द्या म्हणले. आता त्याला जेलमध्ये टाकलं. त्या राजाला हुकी आली, हुकी. आता त्याला एक हुकी आली पाहिजे, मागं बोंबलेले ना, हुकी हुकी हुकीचे प्रकार आहेत ना. हां, म्हणजे होळीच्या टायमाला, शिमग्याच्या टायमाला बोंबलण्याचा कार्यक्रम चालू होता आणि त्या टायमाला याचा जन्म झाला. मग आता मला सांगा, त्या टायमाला काय होते, यानं गांजाचे भजे खाल्ली. मग तसं झालं की ह्या राजाला हुकी आली शिकार करण्याची. राजा गेला जंगलात, सैनिकाला म्हणला आधे इधर आओ, आधे इधर आओ, बाकी के मेरे पीछे आओ. आधे इधर गए, आधे इधर गए. राजा अकेलाच रह गया आणि राजा एकटाच गेला. एकटा गेल्यावर तिथं होते शिकारी आणि त्याला द्यायचं होता मनुष्यबळी. त्याला वाटलं सोन्याचा हंडा इथे, गावाकडं आणखी बी अंधश्रद्धा आहे. असं हणतात पहा जमिनीवर आणि डबडब वाजलं, काहीतरी आहे म्हणा इथं. डबडब वाजलं, काहीतरी आहे म्हणा इथं. काही तर गावागावात आहे. आमच्या इकडं कढईचा कान उघडाय म्हण, ते सोनं काढायला गेल्यावर रेडा माग लागतोय म्हण, है ना. त्या सोन्याचा हंडा स्वप्नात येत असतो आणि ते म्हणते येऊ का. आपण म्हणायचं नग नग. कुठून डायलॉग घालतील काय माहीत नाही. तर हा राजा त्या शिकाऱ्याने पकडला आणि शिकारी म्हणले की आपल्याला नरबळी द्यायचा आहे. राजा एवढा चांद भटलाय, दिसायला बी गोंडस आहे, इसका कार्यक्रम बजा देंगे. त्या राजाला झोपवलं, नेमकं कापणार तेव्हा कापता कापता एकाचं लक्ष गेलं त्याची करंगळीवर. त्याचं बोट तुटलेलं होतं, जे बाण लागला होता सकाळी. ते म्हणले बळी अखंड पाहिजे, राजाला कापता येत नाही. राजा म्हणला जे बी होते ते चांगल्यासाठी होते. आता राजा असं म्हणला, एवढ्यावर संपलं नाही. राजानं जेव्हा कपडे गिपडे घातले, राजा घोड्यावर बसला. भरधाव वेगानं घोडा धावत पहिले राजदरबारात आला. राजदरबारात आल्यावर घोड्यावर पटकन उतरलं, पळत पळत आतमध्ये गेलं. ते बाकीचं काही हो म्हणले, पहिले त्या प्रधान सेवकाला सोडवा म्हणले. ते खरं बोलते म्हणला, जे बी होते ते चांगल्यासाठी होते. मग त्याला सोडलं. त्याला सोडल्यावर ते प्रधान तिकडून येऊ लागलं, राजा इकडून जाऊ लागला. प्रधान त्याच्या गळ्यात पडला, राजा त्याच्या गळ्यात पडला, लागला रडायला. खरंच यार, तुझी जीभ भारी आहे, तू बोलतो ते चांगले, जे बी होतंय ते चांगल्यासाठी होतंय. आज मला पटलं. ते म्हणला मी तर नेहमी म्हणत होतो जे बी होतंय ते चांगल्यासाठी होते. ते म्हणला मात्र एक गोष्ट वाईट वाटली यार, जे बी होतंय ते चांगल्यासाठी होतं हे मला पटलं, पण मयामुळं फुकट तुला मार खावा लागला, मयामुळं फुकट तुला जेलमध्ये जावं लागलं, मयामुळं 20 मिनटं टाईम लावून तुला मया सैनिकांनी हाणलं. ते म्हणला राजेसाहेब तसं नाही, जे बी होतंय ते चांगल्यासाठी होते. मला सांगा, नेहमी तुमच्यासोबत कोण असते? मी. नेहमी तुमच्यासोबत कोण असते? मी. अहो तुमच्या हाताला बोटाला लागलेलं आहे, मला कुठं लागलेलं आहे म्हणला. महाकार्यक्रम त्या ठिकाणी झाला असताना. आणि म्हणून जे होतंय ते चांगल्यासाठी होते. आपण नाही लागलो तर येणारा काळ आपल्यासाठी कुठतरी चांगला असेल. ती संधी आपल्याला ओळखायची, त्या संधीचं सोनं करायचंय. वामनदादा कर्डकाने छान वाक्य म्हटलं होतं, जी कविता होती की आपण तुफानातले दिवे आहेत, त्या दिव्याप्रमाणे आपल्याला तेवत राहायचंय.